नमस्कार. आज आपण 29व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. भगवंतांनी योगनिष्ठा आणि सांख्यनिष्ठा यांचे वर्णन करून दोन्हीसाठी उपयोगी असलेल्या ध्यानयोगाचे वर्णन केले. आता सुगमतेने कल्याण करणाऱ्या भगवन्निष्ठेचे वर्णन करत आहेत. श्लोक 29. भोक्तारै यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. श्लोकाचा अर्थ: माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, प्राणीमात्रांचा सुहृद अर्थात स्वार्थरहित, दयाळू आणि प्रेमी असे तत्वतः समजून शांतीला प्राप्त होतो. अहिंसा, सत्य इत्यादी धर्मांचे पालन, देव, ब्राह्मण, माता पिता इत्यादी गुरुजनांची सेवा व पूजन, दीनदुःखी, गरीब व पीडित जीवांची प्रेमाने व आदराने सेवा व त्यांच्या दुःखांचा नाश करण्यासाठी केले जाणारे उपयुक्त साधन आणि यज्ञ, दान इत्यादी जी शुभकर्मे आहेत त्या सर्वांचा समावेश यज्ञ व तप या शब्दांमध्ये मानावा. भगवंत हे सर्वांचे आत्मा आहेत, म्हणून देव, ब्राह्मण, दीनदुःखी इत्यादींच्या रूपांमध्ये भगवंतच सर्व सेवा पूजादी ग्रहण करतात. म्हणून तेच सर्व यज्ञ आणि तप यांचे भोक्ते होत. भगवंतांचे तत्व व प्रभाव हे न जाणल्यामुळे माणसे ज्यांची सेवा व पूजा करतात त्या देव, मनुष्य इत्यादींनाच माणसे यज्ञ आणि सेवा इत्यादींचा भोक्ता असे समजतात. त्यामुळेच ते अल्प व विनाशी अशा फलाचे भागीदार होतात. त्यांना खरी शांती मिळत नाही. परंतु जो पुरुष भगवंतांचे तत्व आणि प्रभाव हे जाणतो त्याला सर्वांच्या ठिकाणी आत्मरूपाने विराजित असलेला भगवंत दिसतो. अशा प्रकारे प्राणीमात्रांमध्ये भगवत बुद्धी झाल्यामुळे जेव्हा तो त्यांची सेवा करतो तेव्हा त्याला हाच अनुभव येतो की मी देव, ब्राह्मण किंवा दीनदुःखी इत्यादींच्या रूपांमध्ये आपल्या परमपूजनीय, परमप्रेमास्पद, सर्वव्यापी अशा भगवंताचीच सेवा करीत आहे. इंद्र, वरुण, यम, कुबेर इत्यादी जे लोकपाल आहेत, तसेच विभिन्न ब्रह्मांडांमध्ये आपापल्या ब्रह्मांडांचे नियंत्रण करणारे जे ईश्वर आहेत त्या सर्वांचे स्वामी व महान ईश्वर भगवंत होत. आपल्या अनिर्वचनीय मायाशक्तीमुळे भगवंत आपल्या लीलेनेच संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांडांची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करताना सर्वांना यथायोग्य नियंत्रणात ठेवतात. असे करतानाही ते सर्वांच्याहून उच्चच असतात. अशा प्रकारे भगवंताला सर्वशक्तिमान, सर्वनियंता, सर्वाध्यक्ष व सर्वेश्वरेश्वर असे समजणे म्हणजे सर्व लोकमहेश्वर असे समजणे होय. अशा प्रकारे समजणारा भक्त भगवंतांचा महान प्रभाव आणि रहस्य यांचा ज्ञाता असल्यामुळे तो त्यांना क्षणभरही विसरू शकत नाही. तो पूर्णपणे निर्भय व निश्चिंत होऊन त्यांचे अनन्य चिंतन करतो. शांतीमध्ये विघ्न आणणारे कामक्रोधादी शत्रू त्याच्या जवळ सुद्धा फिरकत नाहीत. त्याच्या दृष्टीने भगवंतांहून श्रेष्ठ कोणीही नाही. म्हणून तो त्यांच्या चिंतनामध्ये घडून नित्य निरंतर परमशांती आणि आनंदाचा महासमुद्र असलेल्या अशा भगवंतांच्या ध्यानामध्येच मग्न राहतो. भगवंतांना जी गोष्ट मिळालेली नाही आणि जिच्यासाठी भगवंतांचा कुठे कोणाशी तरी काही स्वार्थाचा संबंध असतो अशी कोणतीही गोष्ट या संपूर्ण जगात नाही. भगवंत नेहमी सर्व प्रकारे पूर्ण काम आहेत. तथापि
ते दयामय असल्यामुळे स्वाभाविकपणे सर्वांवर अनुग्रह करून सर्वांचे हित पाहतात. ते वारंवार अवतीर्ण होऊन नाना प्रकारची आपली अशी विचित्र चरित्रे दाखवितात की ती लीला गात गात लोक तरुण जातात. भगवंतांच्या प्रत्येक क्रियेमध्ये जगाचे हितच भरलेले असते. ते ज्यांना मारतात किंवा दंड देतात त्यांच्यावरही दयाच करतात. त्यांचे कोणतेही कृत्य दयारहित व प्रेमरहित असत नाही. म्हणून भगवंत सर्व भूतांचे सुहृद होत. हे रहस्य लोकांना माहीत नाही, म्हणून ते लौकिक दृष्टीने इष्ट अनिष्ट यांच्या प्राप्तीमुळे सुखी दुःखी होत राहतात आणि त्यामुळे त्यांना शांती लाभत नाही. भगवंत माझे अहेतुक प्रेमी आहेत. ते जे काही करतात ते माझ्या कल्याणासाठीच करतात. ही गोष्ट ज्या पुरुषाला माहीत असते आणि तिच्यावर ज्याचा विश्वास असतो तो पुरुष प्रत्येक अवस्थेमध्ये जे काही घडते त्याला दयामय परमेश्वराचे प्रेम व दया यांनी भरलेले मंगलविधान आहे असे समजून तो नेहमी प्रसन्नच असतो. म्हणून त्याला अढळ शांती लाभते. त्याच्या शांतीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येण्याचे काही कारण नसते. जो परमेश्वर अज, अविनाशी आणि सर्व प्राण्यांचा महान ईश्वर असतानाही वेळोवेळी आपल्या प्रकृतीचा स्वीकार करून लीला करण्यासाठी योगमायेने जगात अवतीर्ण होतो आणि जो श्रीकृष्ण रूपामध्ये अवतीर्ण होऊन अर्जुनाला उपदेश देत आहे, त्याच निर्गुण सगुण निराकार साकार व अव्यक्त व्यक्त स्वरूप सर्वरूप परब्रह्म परमात्मा सर्वशक्तिमान सर्वव्यापी सर्वाधार आणि सर्व लोकमहेश्वर अशा समग्र परमेश्वराला उद्देशून माम या पदाचा उपयोग केलेला आहे. अशा प्रकारे आज आपण 29व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला आणि यासोबतच आपला 5वा अध्याय पूर्ण झालेला आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम 5मोऽध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवन नामाच्या उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद भगवद्गीतोपनिषद रूपी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधील कर्मसन्न्यास योग या नावाचा 5वा अध्याय पूर्ण झाला. पुढील भागात आपण 6व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.